गायकाचं कीर्तनकाराचं सगळ्यांची पोरं लहानपणी चांगली असतात. टाळ्या वाजित्यात, पखवाद वाजित्यात, आपल्याला वाटतं जमलं, ते आपल्याला वाजित्यात पुढं. हा विनोद नाही बर का. मग माणसं काही काही मग आता या समजा माया पोरानं पखवाद वाजवलं थोडा वेळ, लोक काय म्हणतात, हो त्याचे आई बापच तसे, परंपरा आहे. काही तर म्हणत्या माशाच्या पिल्लाला कुठं पोहायला लागतो, मासाच पाण्याच्या बाहेर मारला तर त्याला कुठं नेता पाण्यात. अरे बाबा तसं नाहीये. लहानपणी जितके तुम्ही मुलाचे लाड कराल त्याच्यापेक्षा त्या मुलावर संस्कार किती कराल हे महत्वाचं आहे. जन्माला आलेल्या मुलाला पहिल्यांदा पाजायला आलती ती पुतना आणि घेऊन आलती ती विष. इथं ध्यानात ठेवा, जगाच्या बापानं पहिल्यांदा विष पचवलंय म्हणून देव झालाय. आणि तुम्हाला मला पहिल्यांदा मारायला आली ती पुतनाच. पुतना म्हणजे अविद्या, पुतना म्हणजे अज्ञान. आणि आपण जन्माला आल्यापासून आपल्याला तीच माग लागली. कोण? पुतना. तुम्ही मी पुतण्याची गिराईक, आपण गुंतलोय. पोरगी पळून गेली पोराबरोबर, भाग म्हणून हातपाय आपटायचा, झालीच नव्हती मला, झालीच नव्हती मला, झालीच नव्हती मला, मी तिला मेलो. 8 नाव आहेत कृष्णाला, 8 राधा कृष्ण, गोपाल कृष्ण, युगल कृष्ण, बाळ कृष्ण, ही त्याची नाव आहेत. त्यातला हा एक कृष्ण आहे. आता हा कृष्ण जो आहे याच्या वाढदिवसाला आपण एवढं सांगू, हा खरोखर कृष्ण व्हावा. खरोखर कृष्ण व्हावा. नाही तर मग काय, 70चं म्हातारं कीर्तनाला आलं आणि कीर्तनकार म्हणला कृष्णानं 16,000 बायका केल्या. मात्र बिघडलं ना. मात्र घरी गेलं, पोरं 4 होती त्याला, त्याची बायको मिळती, 1-1.5 वर्ष झालं. मात्र म्हणला बायकोच करायची. बाबा लोक का खोटं सांगायचं का? तो म्हणला कृष्णानं जर 16,000 केले तर मला 2 करायला हरकत काय? पोरं म्हणले आता म्हाताऱ्या पुढं काय झालं, झोपलं म्हातारं, उद्या लगीन करायचं. पोरांनी मोठा दगड घेतला आणि त्याच्या छाती उठवला. मात्र पिसाळलं. अरे मारता काय? म्हणलं उद्या लग्न करायचंय. म्हणजे मारायचा विषय नाही. कृष्णानं 16,008 बायका केल्या म्हणून तुम्ही दुसरी बायको करायला निघाले. पण कृष्णानं गोवर्धन उचलला होता. तू एवढा छातीवरून उतरव, मेलं म्हातार. नाही 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 नाही, कृष्ण कसं आहे, गोपाल कृष्ण आहे, लालन कृष्ण आहे, युगल कृष्ण आहे. आणि कुठे आलाय तो? गोकुळात आलाय. आणि तो गोकुळात आलाय, तो घुमेंच्या घरात आलाय, गुगेंच्या घरात आलाय. कृष्ण नाव कसं आहे ऐका. आता या पोराचं नाव ठेवणारे आई वडीलच हुशारी. नाही तर काय नाव आहे, पंकज. काय नाव आहे, गाछतही नाही, ज्ञानेश्वरी ते नाही. एका बाईच्या पोरीचं नाव तर फजिती. फजिती बाई कीर्तनाला गेली, ती पोरच चुकली. ती भेटन त्याला म्हणायची माई फजिती पाहिजे का? तो म्हणायचं माझी चप्पल सापडणार, तर तू काय फजिती पाहिजे. एका पोरीचं नाव चांदणी, दिवसा बॅटरी लावून पाहायची पाळी ती, इतकी स्मार्ट. एका पोरानं पाहिली तर तो म्हणला गोसाई होईन, पण बायको नाही करायचं. एका बाईच्या पोरीचं नाव उषा, तिचं झालं लग्न, ती गेली नवऱ्याच्या घरी. आणि पूर्वी कीर्तनकार मुक्कामाल राहायचे, आता राहती नाही, ठेवू नाही, ठेवूच नाही. कुठं सकाळी पोहेंच तू उलट तिकडं भाऊ, वड्याला झोप, काय कर. कीर्तनकार मुक्कामाल राहिला, ते उडला राहिला, आणि त्याला लुंगी बिवली लावली आणि त्याला डोक्याखाली घ्यायला काय नव्हतं. तर त्या बाईला म्हणलं, बाई उशाला काय आहे का? ती बाई तर रडायलाच लागली. याला वाटलं आपला चुकीचा नंबर लागला का काय. तो म्हणला बाई खरंच उशाला काही नाही. ती म्हणली महाराज 5 वर्ष उशाच्या लग्न झाले, तिला अजून काय नाही. तो म्हणला तू उशी इरीत लोट, मला डोक्या खालची लागत, तुझं काय कर. हो, या मुलाचं नाव कृष्ण आहे. आता कृष्ण नाव कसं आलंय बा बरं का, माझ्या बोटाकडं पाहायचं, बोटाकडं. मी तुम्हाला बरोबर कृष्ण नाव कसं येतं सांगतो. महिलापुरी ध्यानात, माझ्या फक्त बोटावरून तुम्ही आकडे ओळखायचे. आकडे लय फास्ट बोट फिरम बरं का, सावध राहा. 0 0, त्याला 1 आहे, लगेच 2 आहे, लगेच 3 आहे,
लगेच 4 आहे, लगेच 5 आहे, लगेच 6 आहे, लगेच 7 आहे, लगेच 8 आहे, लगेच 9 आहे आणि वरून 0 10 आहे. पण 1 ते 10 आकड्यात फक्त 8 आकडा असा आहे का त्याला गाठ नाही. 7 आकडा आहे आतल्या गाठीचा. काही माणसं अशीच आहेत लई खोडीची. माळ घाल टिकल का, घाल नको बुकू नको. माळीत म्हणे 108च का, आम्ही 908 घालू, तुला काय रुतती का. काही माणसं म्हणते कीर्तनकार कंबर बांधतो, तू मुंडकं बांधील, तुला काय करायचं. एकानं मला विचारलं त्या दिवशी का म्हणले पंढरपूरमध्ये पांडुरंगाचं मंदिर रुक्मिणीच्या पुढंच का. माझंही पांडुरंग मोटरसायकलवर चालल्यावर रुक्मिणी कुठे मागच आहे. उलट आमचा पंढरपूरची रुक्मिणी अंतर सोडून येई पांडुरंगाच्या मधून मुंडकं घालती पुढं. पांडुरंगा सांगते राईट लेफ्ट स्पीड ब्रेकर पलटी सरकली गुडघ्याची वाटी त्याच्या. त्याला ज्याला काय झालं, कुत्रा आडवं गेलं. कुत्रं सीझन सोडून रोडवर येत नाही. आता ऐका, 8 जो आकडा आहे त्याला गाठ नाही. आणि कृष्ण नेमका किती आहे 8वा. आता कृष्णाला 8 आकडा किती प्रिय आहे पहा. नाव कृष्ण बा आला अष्टमीला, आला 8 वर्षाचा, आला अष्टमीला 8 वर्षाचा, नाव 8, मित्र 8, मैत्रिणी 8, काम केली 8, राण्या होत्या 8 आणि इंग्रजी महिन्यात जन्माला आला तो महिना सुद्धा 8 ऑगस्ट. तसं यमुनाचं नाव कृष्ण आहे, कृष्णाला 8 नाव आहे. आता त्याचं नाव कृष्णच ठेवा, ते पुढचं नाव नको साई. खरं काय ठेवले त्याची आई कुठे, कृष्णच ठेवा, नाही तर लाडत म्हण कृष्ण्या. कृष्ण. आणि एक विशेष मारा, कृष्णा नावाला उद्धट हाका मारता येत नाही. एखादं नाव संजू असलं, संज्या, संप्या, गंप्या, सख्या, कृष्णाला काय म्हणा, कृष्णा म्हणूच शकत नाही तुम्ही. एवढी जीवच वळायची नाही तुमची, कृष्णाच म्हणाल जा. नावाला पहा काना मात्र किती भारी, त्याला उतटल्यावानी बोलता येत नाही, त्याला कृष्णाच म्हणालाय. थोडं उच्चारात होईल घोटाळा पण कृष्णाच. नाही तर बाकीच्या नावांमध्ये सगळे उतटेल नाव आहेत. हा उतटेल नाव तिथं नाही, ते कृष्ण आहे अजून तर तिथंच आपण. आणि दुसरा मारलाय बाबळ भाट. अरे अहंकार मारला का, पण अहंकार घालवा. आणि अहंकार गेल्यावर देवच होतो माणूस. आणि नाहीतरी काय अहंकार आहे धरू नये, काय करायचं. काही माणसं मेली ना महाराज, शेजारचे पायला सुद्धा नाही आली अशी नंगाट होती माणसं. एक तर आता काळ बदललाय, पहिल्यासारखं राहिलं नाही. आता प्रेम, जिव्हाळा, आपुलकी या गोष्टी फक्त ग्रंथातच वाचायच्या, गावात राहिल्या नाही, घरात तर नाही. 10 वर्षापूर्वी आपल्याकडे एखादा माणूस मिळाला तर 10 दिवस शेजारचे त्याच्या घरी जेवायला जात होते, भाकरी घेऊन. प्रेम होतं. आता इतकी नालायक लोक झाल्यात, पहिल्या दिवशी भाकरी देतात तर 9 दिवस त्याचं खात्यात. पहिल्या दिवशी 2-3 भाकरी घेऊन जातो आणि दुसऱ्या दिवसापासून याची कांदी लावितो, वेळ भरून जेवाय त्याच्या घरी संध्याकाळी. आणि उलटा म्हणतो आवडलं रे घ्या 2-2 घास खाऊन. तो म्हणला नसता म्हातारा मिळाला तर बरं झालं, तर 1.5 पोतं बाजरी गेली नालायक पोचता पोचता. आता भामटेची जुन्या झाली मला. आता काय नाही, आता इतक्या पैशाला माज आलाय, लग्नात ऑर्केस्ट्रा आहे. 3ला लग्न असलं ना 2 वाजता बाया नसणार आणि मग लग्न व्हायला. 4 वर्षापूर्वी 5 वाजता नवरदेव यायचा आणि 6 वाजता हळद लागून जायची. आता 12ला हळद लागती. बुथांची अवलाद आहे ना, दिवसा लावू नये. गोबडाला कधी दिसत, गोबडाला रात्री. आपल्याकडे हळद कधी राहते 12ला. लग्न इतका खर्च हळदीला आहे महाराज. आपल्याकडं लग्न इतका खर्च हळदीला आहे. 200-400 लोकांचं जेवण लागत आहे, डीजे लागत आहे, पुन्हा खंबे लागत आहे, नाचणारी टोळी बदलती, ह्या नाचा त्यात. बावळ्याचा बाजार नाही तर पुरीची हळद आई नाचती. आणि तीच आई म्हणती मुलाची आई होणं अवघड आहे नाचून. आणि वरून पोरगी नाचती, पुरीची आई नाचती, नवरदेव नाचते. तितकी भिकार आवलं तिचे नवरदेव. बुटानं आणले पाहिजे ती. आणि आमच्यासारखेचे आशीर्वाद लग्नाला ठेवायचे. तो हलकट क्वालिटीचा तो गडी आहे का नाही शंका येतील काय त्याचा आशीर्वाद.
नवरदेव नाचतो. नवरदेव सोडा बा ते पोराची, त्याचा बापच नाचतो. पोऱ्या पुढे नाचला आणि शिट्टी हाणली पोरानं, शिट्टी निबार. अख्खी हवा बापाच्या नागपुडीत गेली. बाप म्हणला माझ्या पोरानं खायलाच काय होतं, एवढा घाण वास आला. अरे काय माणसं आहे, पैसा चांगल्या ठिकाणी घाला दुप्पट होईल, नको तिथं घालून काय फायदा आहे. मला एक बसलेली माणसं उत्तर द्या. हळदीला 3 लाख रुपये खर्च आहे, लग्नाला 10 लाख रुपये खर्च आहे. तुमच्या मुलीची काय गॅरंटी संसाराची बोला. 10 लाख रुपये घालून लोकांनी वैशाखात लग्न केले, 10 आषाढात पुरी टाकून दिल्यात, श्रावणात लोकांनी हिरीत लोटल्यात, नाहीत का असे केसेस. मी आपल्याला समजत नाही का. तुम्हाला नक्की झालंय काय. 10 वर्षापूर्वी लग्न कोणाच्या घरी असलं तर आंब्याचा डाळाचा मांडव राहायचा, हंडाभरेल पाणी राहायचं वाट्यावर, कोणी आणि पाणी प्या. 8-8 दिवस जेवण चालायचे लग्नाचे, 3 दिवस तर लग्न मोकळं. पण कोरोनानं अशी गंमत केली. एक म्हणला मी गाय धुवायला उठलो तेव्हा तुमच्या वाट्यावर वाजत होतो, तेव्हाच नवरी गेली. त्याला मग नवरी का कोंबड्या सगळं चालते का काय. माणसांमधलं प्रेम संपलंय. अजून 5-10 वर्षांना लय वाईट काळ येणार आहे. लॉन्सवाले लग्न उक्त घेतात आता का. वाडा मिळाला, भाऊबंधू वारले, तो म्हणतो तुम्ही फक्त नवरा नवरी आणा, तुम्ही नाही आले तरी. तशी नवरा नवरी जुनीच आहे पण आणा मग. तसे ते 10वी पासून एकाच गाडी होती पण आणा. काय राहिलं मग. 10व्यांचं सुद्धा असंच होणार आता. 10व्याचं पॅकेज निघणार बामणाला आता. पॅकेज डायरेक्ट उगता दावा. कावळा तू चाल, भात तूच शिजवून, चप्पी तूच कर, चाल. तुला नाही कोणी भेटलं ज्याचं प्रवंच त्याची कर, टाकून कर. इथून पुढं माणसांकडं का माणसं का घडलंय माहिती का मला. अहंकार. प्रत्येक माणसाला काय झालाय. मा नाव नव्हतं पत्रिकेत म्हणून मी लग्नाला गेलो नाही. अहंकार. तो मला म्हणला सुद्धा नाही हो, नाही जवळून गेलो तरी तो मला म्हणला नाही म्हणून मी गेलो नाही. काय झाला. आणि सगळी माणसं संपली अहंकारानं. बाबळ भट मारला तेव्हा कृष्णदेव झाला आणि मग गोकुळातलं दही त्याला खायला मिळालं. तुम्हाला मला जर देवच व्हायचं असेल तर बाबळ भट पहिला मारा, पुतना पहिली मारा. नुसतं देव चोळून कुठं चालत असतं का. काय देव चोळी तो डोंबलं. गाई धुवाताना उभी राहिली नाही म्हणून लात आणतो, इकडं हरिपाठ करतो. काही माणसं गण लावित आणि येळभर जुगार खेळत. राणीला गुल्ल्याने अक्का मोकळा, राणीला गुल्ल्याने अक्का मोकळा. आणि पहाटीच देवळात म्हणते खोळांटापासून अरे राणी पालथी घालतो काकडत म्हणतो येई पालथी हवी ठबाई कशी काही. आता तुमचं आमचं असंच झालं. मग आमचा हरिपाठ 8 महिने असायची, इन्कम बंद, हरिपाठ बंद. मग आमचा हरिपाठ कसा आहे. उघडा बम झाला का भोपळा, VIP चड्डी, उसला मुरी कळत तुम्हाला. बाथरूम बादलीत बोट घातलं का सुंदर ध्यान उभटेवरी थोडं गार पाणी टाक. देवाची दोरी बक्षणवरी अंडरपॅन्टवाळी का पाय चौवेदी ध्यान शस्त्राची कारण. आणि पप्प्याला म्हणायचं सगळ्या कोंबड्या सोडून दे. साधूबोध झाला निर्णय त्या पप्प्यानं धर कुंबडी पाय अंड, धर कुंबडी पाय अंड. अहो एकाची अंगठीच गेली, कुंबडीनं दुसऱ्या दिवशी अंगठी टाकली. काय कर शेवटच्या तांब्याला एकत्र होता ना मग धरी म्हणा अंडरपॅन्टची नाडी बांधून बाहेर आला. ज्ञानदेवाप्रमाणे उडाला हरिपाठ. बशी वाजली गाली लोटांग. तसा नाही करायचं हरिपाठ नसतं, असा नियम आहे. त्याच्या बापाला सुद्धा नाही दाखवायचं. दाखवायचं नसतं 5 दिवस कोणाला. आपलेले बावलट बापच त्या बायको शेजारी बापच राहतो हॉस्पिटल पेशी. डॉक्टरच म्हणतो तुम्ही बाहेर जातो पडद्याच्या आड उभं राहते. हो दाखवायचं नसतं. 5वीच्या दिवशी ते बाळ बाजेच्या खाली घ्यायचं असतं, बाजेच्या खाली. आणि ते पांढऱ्या कपड्याने झाकून ठेवायचं असतं. ते उघडं राहिलं तर हेकणं होत असतं, असा नेम आहे. म्हणून त्याच्या आईच्या उशाला पाटा वरोटा साबर ठेवावं लागतं. हे मी सांगू का वाचू काय काय. आणि तो जो दिवा लावला जातो बाळाच्या उशाला तो कणकीचा लावला जातो. ती लोखंडी बिखंडी चालत नाही तो दिवा, तो कणकीचा असावा. आणि तो दिवा त्या रात्री हिजू नये असा नियम आहे. पुरावा आहे त्याला, बोगस नाही ते. अध्याय नंबर 18 ओवी नंबर 101. ललाटीचे लिहिले ते काही केल्यानं मोडेगा, काळे गोरे पण फिटवले नाही. अध्याय नंबर 18 ओवी नंबर 100. देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळिया ना म्हणू नये धनंजया जयापरी. त्या बाळाच्या कपाळावर सटवी लायला येत असते म्हणून पूर्वी 5वीला भजन ठेवायचे, आता ऑर्केस्ट्रात होतात. मग ॲप का म्हणून तयार झाली.
आता ऑर्केस्ट्रात होता. तुम्ही 8 महिने हसेल नव्हते, आज मोकळे झाले. नाही तर बार बधीर झाले तुम्ही, बधीर मोकळे झाले की नाही आज. फ्रेश, डोक्यातला ताणच गेला. हसलं पाहिजे, हसत जा. देवान दिलेली देणगी. जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात, आणि जी गालात हसतात ती गद्दार असतात. काही माणसं तर इतके दरिद्री आहे का ना, त्या पण हसत नाही. त्यानं हसलं पाहिजे, ते नुसतं कणात आहे अरे हस, मोकळे आहे. आता त्याचा नियम असा आहे, म्हणा तुम्ही म्हणाल बरं झालं, त्या पोराच्या कपड्यावर सटवी लिहायला येते, त्या म्हणून तो दिवा इजू द्यायचा नसतो. आता हे 15-20 वर्षापासून सटवी येत नाही लिहायला, सटवीनं बंद केलेलं आहेच ते. कारण सगळ्या बाया बाळाती नव्हत्या दवाखान्यात, सटवी लिहितच नाही. मग लिहितो कोणी नर्स फिरसे येतात ना पांढऱ्या कपड्यावर, हेच लिहायचं. त्याचं काय आलं, बाळ जन्माला आलं तेव्हा त्याला नाव नव्हतं. इथं आलो ना आपण, आता हा बाळ जन्माला आला. आणि पोरांचे वाढदिवस बिडदिवस केलेच पाहिजे. आता हे पोरांचे वाढदिवस खरे, आपली झाकली 1.25 लाखाची. आपल्याला शाळेत घातलं तर गुरुजीला बी वाटत होतं, घ्यावा का नाही बुवा पठ्ठ्या. गुरुजी म्हणायचं इतका मोठा, आपला बाप म्हणायचा वाढलाय. मग गुरुजी म्हणायचा जन्मतारीख, आपला बाप म्हणायचा त्याच्याला विचारावं लागेल. मग आपल्या वेळेस का कॅलेंडर आलं. मग आपल्या आईला विचारलं का हे कधी झालं, आपली आई म्हणायची बाबा लय पावसाळा झाला त्या साली थोरला, आणि त्या बापाचा गांजा पकडला त्या साली धाकटा, आणि तांबड्या गायला काळा गोरा झाला त्या साली गंगी, आणि 1 खटी 9 बकरं काळ्या शिळील झाली त्या साली गंगी. गुरुजी म्हणला हे बसू कुठं. मग गुरुजीनं बसवले 1 6 ते 10 6, 1 6 ते 10 6 जेवढे जन्मतारखा ना अख्ख्या बोगस. आता यांची मजा आहे. आपल्याला काय होतं 7वी पर्यंत पाटी, तिला साठा नाही, नुसतं खापराच्या फोडतो म्हणून घरचे पत्रीची घ्यायची. पत्रीची पाटी अशी नमुनी होती, चुका लावला तरच वाटायची. मग आपण चुका लावायचंच बंद केलं, पेन्शिल खायलाच सुरुवात केली. आपल्याला काय होतं दप्तर, आपल्या दप्तरची पिशी म्हणजे खताची गोण, आणि तिचं काय दप्तर होतं का कवठ बोर चिचा, कमराला का पट्टी होते का, करकुट्याला लाकूड, भूक लागली का आटा चढवायचा आणि जेवला का आटा उतरायचा. आणि अंडरपॅन्ट तर 9वी पोत नव्हती, अख्खा मोकळा कार्यक्रम 9वी पर्यंत. अंडरपॅन्ट का आज काय अख्खी वड्याला पाणी राहतं ना, आता सुट्टी टाकी भोंगळी पोरं वड्याला, चड्ड्या वड्याच्या कडाला मंडळी वड्यात. तेवढ्याच घरचे आले का चड्ड्या वड्यालाच भोंगळी गँग पळायची. बसलेली सगळी माणसं त्यांना तेव्हा मालुंजा परिसरातील. आपल्या आई बापांनी आपल्यासाठी घरं बांधली नाहीत, आपल्या आई बापांनी आपल्यासाठी गाड्या घेतल्या नाहीत, पण आपल्या आई बापांना आपल्याला जे शिकवलं त्याच्यामुळे आपल्या गाड्या घ्यायची ताकद आली. आपल्या आई बापांनी आपल्याला वाकायचं शिकवलं नाही, आपल्या आई बापांनी आपल्याला उपाशी राहायला शिकवलं. चोरी केली फटकावला, खोटं बोलला हाणलाच, शाळेत गेला नव्हता उचलूनच आपटला समजायचं. आपल्या आई बापांनी आपल्याला शिस्त लावल्यामुळं, आपल्याला आपल्या आई बापांनी परिस्थितीनं जरी गरीब ठेवलं तर विचारानं इतकं श्रीमंत केलंय की आपण कुणा पुढे हात पसरू शकत नाही. आता यांच्यासाठी आपण सगळं केलंय, हे आपण आता पैदा केले ते यांच्यासाठी आपण सगळं केलं. येर खणली, मोटर बसवली, पाईपलाईन केली, वारं काढलं, पार नको त्या झकमाऱ्या करून ठेवल्या, पण बी खराब निघलं. आपण उलट केलं मला, आपण संपत्ती कमवली पण मुलं चांगली बनवली नाहीत. आपल्या आई वडिलांनी संपत्ती कमवली नाही बस. अरे ह्या मालुंजा परिसरामध्ये एखादं पोरला येडवाणी करायला लागलं आणि एखादा माणूस मुंबईला असला तर त्याचा बाप पाया पडायचा आणि म्हणायचा याला महिनाभर घेऊन जाय. हे गावातलं येडेवाणी करते जाय घेऊन, त्याला जरा कळू दे मुंबई काय. ते शेट झालं मुंबईला जाऊन पाहता काय मॅक झाले का नाही तर पूर्वी तुमचे लोक लय हुशार होते या पट्ट्यातली. पोराचं लगीन जमत नसलं का मुंबईला पाठवायची. महिना 1.5 महिना पोर गावात नाही दिसलं का त्याचा बाप बाटा करायचं. चिटकलं बरं का, चिटकलं आता जवळजवळ चिटकला जाता, आता काय ताण नाही. मग ते पुरीचा बाप बिचारे भोळ तर म्हणायचं मग करून टाका आपली पोर. झालं ना लगीन, 1.5 महिन्यात भांड्याचा टेम्पो गावात आला का, कंपनीच बंद झाली. तू तुम्हाला चिटकलंच का होत. आता तसं नाहीये. आता जर एखाद्याला म्हणलं ना नवरदेव मालुंजाचा आहे, राहायला मुंबईला आहे, तर आता लोकांना माहितीये मालुंजातला माणूस संध्याकाळपर्यंत मुंबईला जाऊन सुद्धा आता लोक म्हणते असं करू सकाळी लवकर निघू.
जाऊन जीव थोंद मग नका मग पाहू मग. लबाड झाली लोक. महाराज ही जी माती आहे ही धोत्रावाल्या आई बापांनी भाटक्या लुगड्यातल्या आयांनी कष्ट केलेली माती आहे. या मातीत पवित्र बीज चांगलंच आहे ना. अभ्यास करेल होता का नाही, पण तिला ओवी माहित होती का नाही. विनमुख गेली अतिथी जाय सुकुळ सकृती. दरवाजातून जर पाहुणा बिगर पाण्याचा गेला तर तो आपल्या घरातलं पुण्य नेत असतो. हे 9 साडीतल्या आजला माहित होतं. आज दरवाजा लावून जेवणारी माणसं पुढे गेली का मागं आली. विचार करा, करा विचार. दरवाजा लावत्यात, टेबलावर जेवत्यात. कुत्रे मग घास मोजायला त्यांचे पण म्हातारे नाहीत. काही काही श्रीमंत अवलादीत इतक्या नालायक आहेत. पुरीला जर पाहुणे पाहिजे आले म्हाताऱ्यांना कोंडून घेतात. म्हाताऱ्यांना उघड होते, काही बोलत होते. ते जवळजवळ डोक्यातून काही बोलल ते. सुनबाई म्हणली मामजीचं कुलूप उघडू नका. मामजी कसं सांभाळले ते माझं मला माहिती. त्याची जमीन वाटून घ्यायला नाही लाज वाटली की तुला. अय बैलगाडीची कान खेळ तरी सोडली का सासऱ्याला तो. अय हो माणसं सुधारली नाही. हो माणसं फक्त कडक कपडे घालून निंडत नाही तर काय सुधारलं डोंबलं. हो 9 साडीतली आई काट्यात उडी ती रस्त्याच्या कडेला. आणि एक माणूस रस्त्याने आला. तिचा शब्द माहिती काय. भाऊ काय रे. शब्द पहिला काय भाऊ काय रे. तो गडी साधा मालकरी धोत्रावाला. अहो बाई आपल्याला मुलगी द्यायची तुमच्या शेजारी. म्हणजे माहिती काढायला आलाय. ती बाई शाळेत जायला होती का. ती काट्यात वाढणारी शाळेत झालं. ती काय म्हणली माहिती का भाऊ त्यांचं आमचं जमत नाही, जाणं येणं नाही, पण माणसं सो नाही. तुम्ही अभ्यास करा महाराज. अरे 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 माणसाला नाव ठेवायला जागा ना. आता आम्ही जाती भीती नाही, आमचं जमत नाही, आम्ही त्यांच्या घरात येणं जाणं नाही, बोलणं नाही, पण माणसं सो नाही. आणि जर जमलं ना तुझ्या पोराचं कल्याणच होईल. पोर नंबर 1 आहे. देवाची कृपा. वाचलं कधी ना काही. आता विचार नाही एखादीला आम्हाला पोर द्यायची तुमच्या शेजारी. ती पोर तिथं माझ्या पप्पा संग होती मागच्या आठवड्यात. माणसं संपलीत. हे फक्त काय झालंय खरेची मिली आई. आता आमच्या सारख्याचं खरं झोंबात पण ते खरंच आहे आणि त्याची फळं मी भोगितो. आता हे मोबाईल मध्ये कीर्तन नाही येणार आता हे बसलेले. आणि अख्खं नाही टाकणार युट्यूबला. एखादं चुकीचं वाक्य गेलं का तेवढंच टाकणार. म्हणजे माझंच ऐकणार माझं ठोकणार अशी मंडळी. उद्या कोणी म्हणाय नको कुत्रही कीर्तनाला नव्हतं. कुत्र सुद्धा 2 घ्या भाऊ. काय एकच का. कष्ट केले पाहिजे महाराज. हो आता एक मोबाईल मध्ये केलं हे क्लिपा टाकले मा. तुम्ही माझ्याकडे जर पाहिलं महाराज मा मोबाईल 2300 रुपयाचा आहे. 2300. त्याला 12 महिन्याला 1200 रुपये खर्च आहे. 4च वेळा कार्ड टाकतो 300ला 300. परत झक मारायची ना. आता उद्या संपल परत. त्याला व्हॉट्सअप नाही, त्याला काही नाही, पण माझ्या 4500 युट्यूब आहेत. आणि 4500 युट्यूब वाले कोट्याधी झाले. मला 8 महिने वाढाय विडी नाही राहिली. अहो 8 महिने आमच्या वेळेला वाईट दिवस होते. कुणी विचारीनं झोपला का. घरचे कटाळले कवा जातील तर जाऊ का. हा विनोदाचा भाग सोड महाराज. चांगलं करता आलं तर करावं, नाही तर टाकायचं तर चांगलं टाकावं, नाही तर टाकू नाही. पैसे ते कमी येतात तर ठुकीतात माझ्या. हो तुम्ही चांगलं चला. तुम्हाला मला पहिली कोण भेटली. पुतना. आणि याला काय शिकवलं पुतण्यानं. मी तू तुझं माझं. माझ्या जगातली सगळी माणसं कोणी संपवली. मी तू तुझं माझं. इथं आलो आपण आता. आणि तुम्ही मी सगळे गुंतलो मायात. पहिला कृष्णाने मारली होती पुतना. दुसरं पंचांग सांगायला गर्गमुनी आले तेव्हा कृष्णाला ज्या मारायचा विडा ज्याने उचलला होता तो बाबळ भट. आता तुम्हाला मला बाबळ भट बिबगेल आहे किंवा नाही.
पुतना आपल्याकडे आहे का नाही? आहे का नाही? महिला म्हणलं पटकन उत्तर द्या. तुम्हाला एकच मुलगा आहे, मग सुना किती असतील साधारणपणे? तुम्ही का बोटाव मोजी का? एकच. त्याला वाटलं कॉलेजचं असताना पुन्हा लागणार सगळं यादी करायची म्हणलं. आता नाही राय का, तुम्हाला एकच मुलगा आहे, मग एकच सून राहील. उद्या तुम्ही उलातल्या, तुमच्या टोटल इस्टेटीची मालकीन कोण होणार आहे? सून. मग तुम्हाला एक सून का सण होत नाही? पुतना. कोण बी लागली? माया. कोण बी लागली? माया. तुम्ही आणि मी दोघं भाऊ, मध्ये फक्त रस्ता, दोघांचा बांधाच्या शेजारी रस्ता. त्याची गाडी कायम जाणार आहे का तात्पुरती जाणार आहे? करणार हे गहू काढायपुरती, बाजरी काढायपुरती जाणार आहे. मग आपण त्याला समजून सांगावा का डोक्यात दगड घालावा? समजून सांगा भाऊ, गेलं तेवढं नांगर, जेवढं तुडवलं तेवढं नांगरून दे. यानं बैलगाडी खाली घातला पुतना. आज सगळ्या लोकांना कोण बी लागली? पुतना अविद्या आहे. भांडणाचं मुळच अज्ञान आहे. नाही तर दुसरं काय माणसं म्हणते आपल्याला ग्रामपंचायत लाडवायची नव्हती बरं का, पण त्याची जिरवायची म्हणून. तू 10 लाख गेले त्याला तो टीची ते तू मरशील ना. जी इथं काय गुतली? माया. आणि आज तुम्ही मी सगळे अज्ञानात ते काय संग यायचं. आता उलट फिरलो बरं का आपण. पहिली मारली पुतना म्हणजे माया तुटली. आता दुसरा जो आलाय तो बाबळ भट आहे. आणि तुमच्या माझ्या शरीरात जलमतानाच एक घुसलाय बाबळ भट. अहंकार आणि अहंकार नावाचा बाबळ भट मारला. पुतना नावाची आज्ञा मारली का कृष्ण देव झालाच. तिसरा अध्याय. तुम्ही देवा ते भजाल, देव तुम्हा तृष्टवेल, परस्पर घडेल प्रीती जेत, अज्ञापक व्हाल, वाचा सिद्धी पावाल. काय व्हाव्या ज्ञानोबा राहायचा. फक्त तुम्ही एक करा, तुम्ही शरीरा न पिडावे. तुम्ही उपवास करायचे नाही. तुम्ही शरीरा न पिडावे, तुम्ही देवांतरा न भजावे, तुम्ही तीर्थाशी ना जावे, तुम्ही स्वधर्माते यावे. काय व्हाव्या आहेत महाराज. ज्ञानोबा म्हणले लय उपाशी मारायचं नाही. लय उपाशी मारायचं नाही. उपाशी मेल्यावर भजन होत नाही. लय उपाशी मारायचं नाही. लय काम बुडून बोंबलतही द्यायचं नाही. मग काय करायचं? आपण आपला धर्म पाळा, तुम्ही देव व्हाल. आणि आज माणसं देव करायला तयार आहे पण धर्म पाळायला तयार नाही. देव करायला तयार लोक, पारायण चालू करायला तयार लोक, पारायण घालायला तयार आहेत, पारायण करायला तयार आहेत, पण आईला तांब्या भरून द्यायला तयार नाहीत. लोक 22 दिवस काशीला पिकअप करून जायला तयार आहेत, पण ईश्वरासारख्या बापाला येताना तंबाखूची पुडी आणायला तयार नाहीत. माणसं तयार आहेत. ₹1,00,000 पेमेंट बायकोला आहे, ₹1,00,000 पेमेंट नवऱ्याला आहे. 2 जण एकाच शाळेत गाडीवर जातात, 4 चाकी गाडी घेऊन जातात शाळेत. गुरुजी आहेत दोघं बी जातात, पण त्यांचा बाप लोकांच्या चहासाठी 8 वाजता शाळेपुढे बसतोय, हॉटेल पुढे बसतोय, तर 9 वाजेपर्यंत त्याला कोणी चहा पाहिजेत नाही. मग तो हॉटेल वाजव म्हणतो आता उरलेला पे. माणसं एका बाजूला सुधारितपणाचं अवसान आणतात, पण माझंच म्हणणं आहे, तुम्हाला पटलं तर बा, 90% जनता मागं गेली, पुढं नाही गेली. 9 साडीतली आई होती, बिचारीच्या डोक्याला तेल नव्हतं. नाही पण चूल जरी पेटवली ना, पहिला पिठाचा थोडा गोळा अग्नीत टाकायचा. शिकली होती का? तिच्या ज्ञानेश्वरी पाठ होती का? नाही. आणि भाकरी करत असताना एक भाकर तव्यावर टाकायची, तिला पाणी चोळायचं, आणि दुसरी भाकर खाली पापुडा यायला लावायची. पापुडा आलेली भाकर जळू नये म्हणून चुलीपासून बाजूला करायची, वरची पलटी करून टाकायची, म्हणजे त्याला 5 मिनिटं जातील, आणि तेवढ्यात दारात आलेले भिकाऱ्याला द्यायची. भिकाऱ्याला भाकर देऊन येईपर्यंत भाकर जळत नव्हती, आणि भाकर पाचतही म्हणजे जळतही नव्हती, पण भिकारी तसा जात नव्हता. मग ती मला मेली. पाहुण्यांना घोडा, मावण्यांना घोडा, पार माणसं म्हणजे बिघडला बरं का माणूस. आता त्याच्याशी बोलू नका आणि काही नका. एकटाच 11 चहा प्यायचा गावात, चहाच पाहिजेत नसं कोणाला. गावच नालाय की माही पोर गेली तर मला माहित नाही झालं, मग गावान पाहिजे तू पोर. असं बिघडलं ना, आणली ना पोर बाळात पणाला. त्याला विचारलं काय झालं? अहो आपलेच दातन आपलेच होट. हो, अविद्या अज्ञान नावाची पुतना तुम्हाला मला बी लागली. हो, आणि तुम्ही मी सगळे पुतण्याचे गिराईक आहेत. आता पुतना कृष्णानं पहिल्यांदा मारली तेव्हा बाबळ भट मारला. आज मी नेहमी समोरची माणसं पाहून कीर्तन करणार. तुम्ही विद्वान भेटले ना, तुम्हाला विद्वानच माणसं वाढणार.
तुम्हाला बाईन बाबाची गोष्ट सांगून काला चव घालून घेऊ तुम्ही त्याच्यातले तज्ञ, मग तुमच्या डोक्याला मुंग्या येतील असाच माल सोडायचा. आपलं असं ज्याचं माल, आपलं कीर्तन म्हणजे रेडीमेड कापडाचं दुकान, ज्याला माप त्याला फिट. प्रत्येकाला आता ही जुनी मंडळी परमार्थातली, यांना छाछूच्या गोष्टी सांगून जमणार नाही, त्यांच्या डोक्याला मुंग्या येतील असंच सोडलं पाहिजे, त्यांनाही मुंग्या आल्या पाहिजे. हा, बायका बोर सोडून बोंबलं थिंडा देव. उपवास करणाऱ्याच्या तर खानदानीत देव भेटत नाही. नाही, उपवास करणारी जी लोक आहेत ही मनोरुग्ण लोक आहेत, चक्रम लोक आहेत, ही डोक्यातून गेलेली लोक आहे, भरमिष्ट झालेली लोक आहे. आठवड्यातून एक उपवास ठीक आहे, 15 दिवसातून वैष्णव म्हणून एकादश ठीक आहे, महिनाभर श्रावण त्या बापानं धरला होता, महिनाभर अनलफडे सगळे चालू, काय उपवास. तुम्हाला कोणी सांगितलं या जगात उपवास करणाऱ्याला देव भेटला? उत्तर सांगा, ज्यांनी चांगलं कर्म केलं त्यांनाच देव भेटला. देव गण लावणाऱ्यांना भेटलाच नाही. खाजवीन तिकडे टिपका लावा गंध, 16 हाताला आलाय गंध, पावशर गंध लागतोय काही लोकांना रोज. 9 रुपये पावशर गंध लावून करायचं काय? परत मागे फिरा. मला जगात असा एखादा ग्रंथ सांगा, एखाद्या माणसाचं नाव का व्याजाचा धंदा करणारी माणसं नीट मेलीत. इथं 2-4 जण आहेत. तुम्ही गंध किती लावा, तुमचं वाटोळच होणार. तुम्ही म्हणाल महाराज सोडून नंगाट का बोलला? 16व्या अध्यायामध्ये बारीक आहे का, 16व्या अध्यायात 473 ओव्या आहेत, 473. आणि 473 ओव्यांमध्ये 2च संपत्ती आहेत, दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती. पण दैवी संपत्तीचे 26 गुण आहेत आणि आसुरी संपत्तीचे 6 गुण आहे. पण ओव्यांचा जर अभ्यास केला ओव्यांचा तर दैवी संपत्तीच्या ओव्या कमी आहेत आणि आसुरी संपत्तीच्या ओव्या जास्त आहेत. अध्याय उचका, मी आहे इथं आनंद ज्ञानेश्वरी उचका, कधीच नाही करणार. जेवढी कोट्याधीश लोक झाली, कोट्याधीश, एकही माणूस आतापर्यंत घरी मिळाला नाही, हॉस्पिटललाच मारणार. आणि मारताना त्यांच्याजवळ 3 जणच असणार, डॉक्टर, कंपाऊंडर आणि नर्स. आणि 3घांनाही माहित नाही हा कधी मिळालाय. तरी क्लिप पडली, त्यांना तीव्र झटका आला. येणार ते मृत्यूशी 2 महिने झुंज देत होते. झुंज? तो काय बिबट्या होता का झुंज? ते झुंज नव्हते देत, ते गरीबाचा तळतळाट भोगीत होते. म्हणून एक ओवी सांगतो, ओव्या माझ्याकडे सकाळपर्यंत घ्या, पटलं तर हा म्हणायचं फक्त. मोबाईल बंद कर रे, बंद कर दे, बाजूला जाय. कर्म हाच देव. तुमचं काय मत आहे? मग मीराबाई साहेबांनी कर्म केलं म्हणून देव भेटला. कर्म हाच देव आहे. पक्वात प्रामाणिकपणे वाजवा, देव आहे. गायन मनापासून करा, देव आहे. कीर्तन बिंबीच्या देठापासून करा, देव आहे. नोकरी इनामदारी न करा, पगारावरच भागवा. अरे पगाराला हातच लावी ना तू, वरच्या वर स्लॅब टाकीतो आणि ईडी पोरं पैदा करून गाव बिघडून देतो. कशाला करू? ज्या नोकरीवाल्यांनी नोकरीला असताना टक्का काढला, 2% कशातही, घरकुलात, मुतारीत, बाथरूम मध्ये, त्यांची अवस्था रिटायर झाल्यावाशी आहे. येडे होऊन येणार त्या गावात. कुत्रीचा मुका घे, बोकड्या बस, एकटेच बोला त्या, एकटेच हसा त्या, काही करतील ते, काही बी. तो तळतळाट आहे. मी सांगू का एका मिनिटात, शेळीच्या गळ्याचं सड किती लोंबलं तरी ते दूध कधी देत नाही. काशीतलं गुचिड किती चिटकलं तरी ते दूध कधी पित नाही. गाळातला बिडूक किती डरला तरी तो फुलाचा सुगंध कधी घेत नाही. प्रेताला किती जरी सजवलं तर ते उठून बसत नाही. पापाची इस्टेट किती कमवली तरी समाधान देऊ शकत नाही. पुन्हा उलट फिरा तिथंच, पुन्हा तिथं उलटच फिरा. तिथं उसाला किती लांब तुरा आला
तर तो फायद्याचा नाही. साबरीचं वन किती मोठं लावलं तर ते फायद्याचं नाही, फायद्याचं नाही. पुन्हा ओवी सांगू का, खडकावर पडलेला पाऊस कधी गावाच्या फायद्याचा नाही आणि भाजून पेरलेलं बी कधी उतरू शकत नाही, कधीच नाही. कधी तुम्हाला वाटतं तसं, पुन्हा उलट फिरवतो. कर्म हाच देव. मान्य फिट करा. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं गेलं बाबा ज्ञान. आणि दुसरी ओवी आहे कर्म हाच देव. कर्म. जगातले सगळे संत देवाकडे गेलेत, पण सावता बाबा असे संत आहेत देव त्यांच्याकडे आलेत. पुन्हा ऐका, अख्खं जग देवाची पूजा करतंय. अख्खं जग देवाची पूजा करतंय. देव तुकोबारायची पूजा करीत होते. अख्ख्या बाया उपवास करतात, पण देव जणीला जळू लागत होते. तुम्ही अभ्यास करा. अख्ख्या पुरी भजन करतात, पण देव मीराबाईचं विष पेत होते. असं होत हे चालतच नाही. नाही नाही नाही, मला वाटतंय वाटूनच देऊ नको तुला. मला वाटतंय वाटूनच देऊ नको. तू एक तर हरिपाठ पाठ कर, नाही तर नदी निघ. तुला वाटूनच देऊ नको काही. ओवी सांगू, वासरू मेलं, वासरू मेलं गायचं. गाय काय दूध देत नाही. शेतकऱ्यानं आयडिया केली, वासरू फाडलं आणि त्याच्यात भुसा भरला आणि गाई पुढे ठेवला. गायीनं दूध दिलं, पण हा प्रयोग फक्त जर्शीलाच चालतो, गावराला नाही. गावराला एका लाटात गडी घरात तांबे आणला. जर्शी तर काय नाही. जर्शी हे बरे बरे वैगडे रांगेत. दे ना पाणी. कोण दे तर ते ठेवते पाणी तिथं खाली. ती फेकून ती बाटली तिथं. मी पिलो तरच तुम्हाला पाणी. मी पिलो, तुम्ही काहीच न करता दीड बाटली आणली. मी तसंच उडतोय. म्हणजे बंगलेवाल्याला घरकोल असं माझा जीव चाललाय आडू आडून. त्यांनी बाटल्याच्या बाटल्या कमायच्या. म्हणजे रोजगार हमी, काम कमी, निम्यात तुम्ही हमी. विठाला गायचं वासरू मेलं. ओवी बाबर का किती सुंदर आहे. बुस्सा भरला आणि गायीनं दूध दिलं. ओवी ऐका बर का, सत्याचा भोकसा काढला आत तृण वटा भरला. ज्ञानोबा म्हणजे सत्य काढलंय आणि आज भुसा भरलाय. आता हीच ओवी महाराज मंडळीसाठी, हीच ओवी 16व्या अध्यायात आहे. अशीच वासराचा उगामा ठेवून या गायी पुढे, वासराचा भोत गायी पुढे ठेवून जो दूध काढतो त्याला बुद्धिमान म्हणावा, असं 16वा अध्याय म्हणतो. मग तुम्ही म्हणाल असं का? त्याचं उत्तर आहे, वासरू खोट आहे पण पाना खरा आहे. वासरू खोट आहे पण दूध खरं आहे. जग खोट आहे पण संतन ग्रंथ खरे आहेत. हे त्याचं ओळीचं उत्तर आहे. परत थोडं मागं फिरायचं. 3 ओव्या क्लिअर झाल्या. आता पुढची ओळी. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान आणि कर्म हाच. शेतकऱ्यानं एकच काम करायचं. काय करायचं? 18व्या अध्यायामध्ये 880 नंबरची ओवी आहे. किंबहुना कृषी जिने गोधने वर्तो निजियावे. त्यानं गाय पाळायची, बैल पाळायची. नोकरीवाल्यानं इनाम, काट्या दुकानदारानं व्यापार काट्याला झटका न मारता कमवायचा. आतापर्यंत जेवढे किराणा दुकानदार झाले, अख्ख्या दुकानदारांनी आतापर्यंत आजच्या तारखेपर्यंत प्रत्येक माणूस 5 ग्रॅमला खाला. किलो माग काढा हिशोब. किती ग्रॅमचा किलो? अरे ग्रॅमचं किती ग्रॅमचा किलो? 1000. मग अर्धा किती? 500. पावशेर किती? 250. आणि आतपाव किती? 100. अरे 1001 तुम्ही 125. मला महाराष्ट्रातल्या एखाद्या दुकानात 125चं माप दाखवा. सगळे 20चेच आहेत. 120चं माप आहे. काहींचे दगडाचे. वांगे बटाटे विकणार तर दगडच ठेवतो डायरेक्ट. 250 नको 300 नको. परत नीट ऐका. आणि आता एक ओवी आहे, बारीक ऐका. संपत्ती जर आली,
संपत्ती जर आली तर दया येणार नाही. घुसत आहे का पहा. संपत्ती जर आली तर दया येणार नाही आणि दया जर आली करेक्ट संपत्ती येणार नाही. पण दोन्ही जर एकत्र आले तर तो देव झाल्याशिवाय राहणार नाही. त्यांची पुण्यतिथी आहे. संपत्ती आली ना दया येणार नाही आणि दया जर आली तर संपत्ती येणार नाही. आणि 10वा अध्याय डायरेक्ट म्हणतो दोन्ही जर एकत्र आले तर ती माझीच विभूती आहे. देव झाल्याशिवाय राहणार. संपल्या. कीर्तनाला 3 सूचना आहेत. दरिद्र्य आणि कीर्तनाला बसायचं नाही. तो यायचंच नाही. हा लांब बसायचं. पहिल्या पंक्तीला जेवायचं. चांगला चप्पल जोड पाहायचा. आम्ही जीव काढायचा आणि तुम्ही मौतीला आल्यावानी बसायचं. यायचं नाही. कीर्तनाला दुसरी सूचना बोलत जायचं. आपल्या कीर्तनाला बोललं तरच कळतं नाही तर कळतच नाही. पहिल्याच 3 ओव्या कळल्या नाही पुढं काय कळायचं. आणि कीर्तनाला तिसरी सूचना आहे शंका असली अभंगात जाग्यावर विचारायची. ओपन चॅलेंज. मी 2 महिन्यानं उत्तर देणार. पुस्तकं उलटे पालटे करून देणार पण देणार. पण मी गेल्यावर बोंबलायचं नाही. मला पटलं नाही. तुझं तुझ्या बायकोचं पटानं माझं काय समज. आणि तुला पटाव म्हणून मी कीर्तन करतो हे तुम्हाला सांगितलं कोणी. आई साहेबांच्या गादीवर आई साहेब जशी बुद्धी देतील तसं कीर्तन. नाही पटलं आमचा तुमचा काय समज. नाही पटलं घरी जाय. काकडा आणि हरिपाठ माळकरी मंडळींनी आहे का मेल्यावर मोक्ष मिळतो किंवा नाही हा वादाचा प्रश्न आहे. डोक्यात घुसत आहे का बा. माणूस मेल्यावर त्याला मोक्ष मिळतो किंवा नाही हा वादाचा प्रश्न आहे. पण हरिपाठ काकडा केल्यावर जिवंत मोक्ष मिळतो हा 2025चा प्रश्न आहे. मेल्यावर काय होईल. आता समजा मी मेलो. मरणार नाही. मेलो. माझी बायका पोरं रडली आणि त्यांनीच मला जाळलं ना. मी तसा पेटत नव्हतो टायर वापरले. तसा पेटत नव्हतो मिठाची गोल ओतली. हा माईक व्यवहार आहे. हा माईक व्यवहार आहे. याचा परमार्थाशी काहीही संबंध नाही. काही संबंध. हे बायका पोरं बिर ही सगळी भामट्याची टोळे. यांच्या नादी लागून जो मेला असतो. काही माणसं म्हणतात मी जर 5-6 दिवस घरी गेलो नाही तर काय होईल. काहीच नाही. तू नदीवर गेला तरी काही होणार नाही. तुम्हाला भ्रम आहे हा. आणि आज अख्खी जनता कशात आहे. पाठ आणि काकडा हा जीवन. आता हे सप्त्यांमधले जे हरिपाठ आहेत ना हे आमटीच्या वासावा अवलंबून आहे. आमटीला कड आला का भजनी पिसाळले. हे काय ते हरिपाटन फेरीपाठ. हे काय सप्त्यांमधले कुठे हरिपाठ आहे. काकडे काही काकड्याला उठतात हरिपाठाला उठत नाही. कीर्तनाला राहत नाही. ते म्हणजे आम्हाला काकडा करावा लागतो. काकडा करतो म्हणजे तुझा देवाचा काय हागम आहे का. 1.5 किलो गुळ खातो एकच गवळण म्हणतो काय काकडा करतो. या लोकांना का एक वाक्य सांगा. जगात जेवढे ग्रंथ आहेत तेवढ्या ग्रंथाचा सार म्हणजे हरिपाठ आहे. तुम्ही जगात हे रामायण महाभारत काय तुमचं पुराण फिराण काय असेल ते कोणताही ग्रंथ सापडा हरिपाठा इतका श्रेष्ठ ग्रंथ नाही. आणि पुरी ध्यानात ठेवा यांच्या इथं शिकायला असणारी पोरस्वर 27 गायक वादक 27 अभंग कधी नाचून म्हणायचे नाहीत. 27 अभंग कधी उड्या मारून म्हणायचे नाहीत. 27 अभंग कधी अश्लील चाली लावून म्हणायचे नाहीत. आणि 27 अभंग कधी नाचून म्हणायचे नाही. तुम्ही म्हणाल का मारकरी मंडळी हरिपाठातले 27 अभंग कधी नाचून म्हणू नये. का माहितीये तुम्हाला. ते 27 अभंग लिहिणार बाळच इतकं कोवळय की त्याचं वयच फक्त 15 वर्ष आहे. आणि 15 वर्षाचं बाळ विश्वाची आई आहे. आमच्या 55 वर्षाच्या म्हाताड्याचा हरिपाठ पाठ नाही. 16 नातू आहे त्याला. आणि त्याचा पोरे म्हणतो माझ्या बापाची 71वी करायची आहे. इतक्या दिवस तो बाप खायचं कामच काय. काय त्याला पुलावरून फेकितो काय करतो.
संसार करणं हा काय पराक्रम आहे का? ही गाडी घेणं, बायको करणं, पोरं पैदा करणं हा काय इतिहास आहे का? क्रांती केली तो. हॅलो, मला मुलगा झाला, काही मिरवणूक काढायची तुझी का? आतापर्यंत कोणाला जमलं नव्हतं, तुला एकट्यालाच जमलं. तू एकटाच नर रे का अख्ख्या गावात? अरे पागला, तुला एकच झालं एका वेळेस. तू बाकी प्राण्यांचा अभ्यास कर, 12 होतात रंग बदलून, आणि तुला एकच झालं तर पोरग पालथं पडायला लागलं का टेटसला, पोर उताना पडायला लागलं का टेटसला, पोर दात वासवायला लागलं का टेटसला. अरे पोरग तुला हाणताना टेटसला ठुई बावळ्या. उत्तर ऐकायचं का? अरे साखर कशातही घातली तर गोडच आहे, कारलं कसंही खाल्लं तर कडूच आहे, मिरची कशी खाल्ली तर तिखट येते. 17व्या अध्यायामध्ये एक ओवी आहे, पाणी जर थंडानं गेलं ते मिरचीला गेलं तर तिखट झाला, कारल्याला गेलं तर कडू होणार, आणि मिरचीला गेलं तर तिखट होणार, कारल्याला गेलं तर कडू होणार, आणि उसाला गेलं तर गोड होणार. पाण्याचं काय नाही. हे बायको करणं, पोरं पैदा करणं हा काय इतिहास आहे काय? माई डोळे मिटायला म्या नातू पाहिलं मोकळे झाली, मिरची पावडर घाल डोळ्यात. अरे पराक्रम आहे का? परत नाही. तुम्ही बधीर व्हा अजून 10 मिनिटात. तुम्हाला आत्ताच सुधारलं मी काय म्हणतो. अजून 10 मिनिटात चक्कर येईल तुम्हाला. काय नाही मग हे काही पराक्रम आहे का? उत्तर मागे फिरवायचे आपल्याला. ते बाळच फक्त 15 वर्षाचं आहे, आणि त्या बाळाचा हरिपाठ आहे. हरिपाठ कधी नाचून म्हणून आहे, कारण पुढे उत्तर सांगा, जगातले जेवढे ग्रंथ आहेत तेवढ्या ग्रंथाचा सारच हरिपाठ आहे. आणि हरिपाठ आणि काकडा जीवनाचा गाभा आहे. आता आपले दिंड्यांमधले काकडे कधी होत्या? जेवल्या. वळवंटापासून लिंबाच्या झाडापर्यंत झोपले. एक नाटक आहे सगळी. काकडा हा सूर्य उदयाच्या अगोदर संपावा. त्याचं कारण माहिती आहे तुम्हाला काय? चंद्रामृत ब्रह्ममुहूर्तावर येत असत. ब्रह्ममुहूर्तावर भजनी नीट आहे का? चंद्र अमृत टाकतो, त्याची वेळ आहे 3:30 ते 5:30, आणि 5:30 पर्यंत जो माणूस ग्रंथ वाचतो, जो माणूस काकडा करतो, जो माणूस भजन करतो, त्याला 8व्या त्यामध्ये एक शब्द आहे, आरशिरा मार्गाने मरण येतं. त्याला आरशिरा मार्गाने म्हणजे तो निश्चित मोक्षाला प्राप्त होतो. हे ऊन पडल्यावर भजन तुमच्या बापान पाहिलं होतं का? चंद्राची अमृतकण शेकण्याची शक्ती कमी होते, आणि सूर्याची किरण वाढली तर त्या अमृताचं तेज कमी होतं. परमार्थ हा सूर्य उदयाच्या अगोदरच असावा. कोण करेल? जेवण सुद्धा तसंच आहे. 12ला 12:30 जी जेवतात दुपारी ती माणसं नाही. कोणी सांगितलं तुम्हाला माणसं? त्यांना अवतार माणसाचा. सगळे माणसं ध्यानात ठेवा. जेवण हे सकाळी लईत लई 10च्या आत, 10च्या आत, कारण त्यावेळेस जठराग्नी पचन क्रियेला प्रभावित असतो, आणि जठराग्नी प्रभावित झाला का खालेलं अन्न सात्विक बुद्धी तयार करतं. म्हणून तर इतर समाजात लोक पहा तुम्ही, राठी, झवर, नावंदर, शर्मा, वर्मा, बोरा, ही लोक सूर्य मावळल्यानंतर कधी जेवत नाहीत. कधी तपास केला तुम्हाला? काय घेणं? ही लोक कधी सूर्य मावळल्यानंतर जेवत नाही. आपला 1:30 वाजता उठवतो रातचा. आपली पिसळलेली माणसं आहेत आपली. तो आहार आहे. तसं हरिपाठ कधी सूर्य उदयाच्या नंतर जेवत नाही. सूर्य अस्ताला गेल्यावर ते जेवत नाही का? जठराग्नीची ताकद कमी होते. आपल्याला काय घेणं पडतं? येईन तेव्हा खायचं. काही तर लग्नावरून येतात, रस्त्यानं जेवतात, हाणल्या रोट्या. भिकार लोक 22 रोट्या हाणल्या, 22 अख्या रात. फॅन लावलं तरी वाद जाईल. काय आणि सकाळी त्याला विचारलं, खाऊ नाही त्रास झाला का रात्री? नाही, खाण्यात दोष झाला. नालाय का, तुला सांगितलंच कोणी होत का? इतरी लोक. यांना महाराजांची भाषा आहे, ज्याचा आहार नियमात नाही, ज्याचं झोपणं नियमात नाही,
ज्याचं उठणं नियमात नाही तो वैष्णव होऊ शकत. युक्ताहार विहार नेम इंद्रियासी सार. 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 कसा विपासर निद्रा सेवक होईल पण स्वतः ते पुण्यवान पाहिजे ना. ते पुण्यवान पाहिजे. बरोबर आहे. मुलगी MBBS आहे, तिला कसा पोरगा पाहिजे? ट्रॅक्टर ड्रायव्हर. MD MTech लेव्हल पाहिजे ना. लेव्हल सध्या लेव्हल हो केले. सध्या कोणी कोणावर प्रेम करीत. प्रेमानं नाच सोडली. सध्या बंगल्यात राहतीन गाऊन देव प्रेम करती. दिल दिए है ईट भी देंगे. पावसाळा संपल्यावर काय गाळ देंगे. आता काय प्रेमाला क्वालिटी नाही राहिली. नवरदेवा संघ कलवरी आली ना आचार्य संघ गेली. तो आचार्य आलता जागरण गोंधळाला, त्याच्या आत लंगर तुटला. क्वालिटी पाहिजे. क्वालिटी पुण्यवान पाहिजे. पुण्यवान पाहिजे तरच मी त्याची सेवा करीन. पण आता प्रश्न असा झालाय पुण्य पाहिजे पण त्यांनी देव भेटेल पाहिजे. त्यांना देव भेटेल नको का? कीर्तनाला फेटा बांधायचे म्हणजे निदान हरिपाठ तर पाठ पाहिजे की नाही? कमी मल्लिकार्जन व्हॉट्सअप पाठ करायचं आणि तेवढंच बरळायचं मरल ना ती. त्याला लेवल पाहिजे ना. पोलीस भरतील चालला ना तू, मग तुला छाती पाहिजे, उंची पाहिजे, हलकटा. कसाला पोलीस भरतीला 3 इंच छाती कमी भरली. अरे मग व्यायाम करायचा. त्यानं गोवा खायला सुरुवात केली. 9 इंच आत गेली म्हणजे हे नाही. अरे दुकानदारी करायची ना तुला, मग गिरायकाशी नीट बोल. तू नुसता धावतो गिरायक हो, मग तुझ्या गोळ्या तू खाय. लेवल नको का त्याला? महिला मंडळ टपकन उतरल्या. तुम्हाला एकुलता एक मुलगा आहे, मग साधारणपणे तुम्हाला सुना किती? एकच. आता एक मुलगा आहे म्हणलो, पहिले जुन्या सोडून द्या, कॉलेज बिलेजच्या त्या दे सोडून. एकच सून, बरोबर आहे ना? मग आता तुम्ही जर उद्या उलाटल्या, मेल्या तुम्ही, तुमच्या इस्टेटीची मालकीन कोण होणार आहे? सून. मग तुला एक सून का सण होत नाही? तुला संग न्यायचंय का? काही जाती का कोंबड्या अंडी घेऊन जाती वर? मरती का वर जाऊन? मग कळायला पाहिजे ना का मला संग काही न्यायचं नाही. तिला एक बरं पटकन महिला मंडळ, तुम्ही तुमच्या भावाची पोरगी तुम्हाला सून करून आणली, लबाड बोलायचं नाही. आधार व्हावा म्हणून का निराधार व्हावा म्हणून? आधार. जिनं आणली तिची मुलाखत घ्या. तिला विचारा कस काय चाललंय. 1.5 महिना अगोदर विचारी ती दिंडी कवा निघणार आहे. अगं बाई, भावाची पोरगी कधी करायची टाळावा करू नये. भावाची पोरगी काही झालं तर तो तिचा बाप आहे, आपला भाऊ आहे. उद्या तो बहिणीची बाजू नाही घेणार. पुरी मग उद्या भांडण झालं तो म्हणतो माझ्या गुड्डीचा काय दोष नाही, माझ्या बहिणीच्या डोक्यात फरक झालाय. नाही तर माझी गुड्डी पहिल्यापासून, माझी गुड्डी कॉलेजला असताना 3 दिवस पळून जायची, पण गुड्डीनं कोणाला धक्का लागू दिला नाही. माझी गुड्डी हुशार. माझ्या गुड्डी पाहिजे 3 पोरांनी भाषा घेतल्या, पण गुड्डीला गम नाही. आणि आता माझ्या बहिणीला सुद्धा माझी गुड्डीच नीट करीन. कर बाई. नाही आता जर कोणतं जुळत आलं असेल तर भावाला कीर्तन संपल्यावर फोन करा, भाऊ हा विनोद नाहीये मला. अरे मग पुण्य जर पाहिजे तर तो माणूस पुण्यवान पाहिजे ना. मला भेटला पाहिजे ना, मी त्याची सेवा करायला तयार आहे. पण त्याला देव भेटेल पाहिजे. मग ऐका आता कोणाला देव भेटेल. एक गायकवाद कोण टाळकरी महाराज सगट, नारदाला देव मिळवायला 2 जन्म लागले.
एका जन्मात देव नाही मिळणारही नाही. असं कोणी उठायचं एक वारी केली म्हणजे मोक्ष मिळतो. तुझ्या बापाची पेंड का? कोणी म्हणायचं माया पोराला पाकवा शिकवा, काल जग माराय पाकवा त्याचं याडं निघलं तुझं कुठं शिकतो. कोणी उठायचं माया पोराला कीर्तन शिकवा. कीर्तन करायचीच करता करता कोटी रुपये तू काय सांगतो. भावलाट सारखं आपलं तासाच्या बाहेर पडलेलं बी कोळपायला तकलीफ करतं. हनुमंतरायासमोर त्याचा का काल परवाच झाला काय ना वाढदिवस. पोरानं खरंय का खोटंय? हे मी तळतळीनं बोलणारा माणूस आहे महाराज. आणि माझं कीर्तन आहे ना महाराज म्हणून कधीच ऐकायचं नाही महाराज. आता आम्ही बी कीर्तनाचे पेशंट मशीन राहिलं नाही माझं. आता लोक फक्त ऐकतात म्हणून चाललं नाही तर थकलो महाराज. आता फेट्या का पाहिलं तरी मुंग्या येत्या का काय मजा नाही राहिली. आता कॅपॅसिटी संपली. एवढी कीर्तनच करू शकत नाही कोणी. नाही एवढे 96चा महिना काढला डिसेंबर. हा महिना 93चा आहे. आता 2-3 दिवस तर 4-4 आहे. हलक्या हाती 3 करतो रोज. हलक्या हाती असं चालू 3. मी काही सीझन मधला बुवा नाही मला. आता सप्ताह बसला मग नाही ना 12 माही तेच हलक्या हाती 85-80 तर कवाय आहे. 12 माही आम्ही असेच जाणार. एखाद दिवशी आम्ही उभे जाणार. रामकृष्ण हरी. तुम्ही लगेच 2 मिनिटं उभे राहणार. भावपूर्ण श्रद्धांजली. जाऊ द्या आम्ही कधी जाऊ द्या महाराज पण बोललो ते सत्याचे. कशाला पोरांनो चांगले वागा. चला प्रभू रामचंद्र सीतामय्या आणि हनुमंत समोर उभे रामापुढं. आई सांगतो तुम्ही तुम्हाला भाषण नका करू. आया नो हनुमंतराया आणि अंजनी माता प्रभू रामचंद्र लक्ष्मण सीतामय्या आणि हनुमंतराया रामाला म्हणतात आतापर्यंत मी तुमच्याकडे काही मागितलं नाही पण आज एक मागतोय. काय? माझ्या आईला तुमचं दर्शन घडू द्या. कोण पुण्यांचा? अहो प्रभू रामचंद्राला आनंद झाला हो. मला तर हनुमंताच्या आईचं दर्शन म्हणजे भाग्यवान भक्ताची आई आहे. ती आई किती पुण्यवान असेल का तिच्या पोटी असा भक्त आलाय. तिचं दर्शन घ्यायला काही. अंजनी माता समोरून आल्या आणि अंजनी माता प्रभू रामचंद्रांच्या पुढे वाकल्या. वाकल्याबरोबर प्रभू रामचंद्रांच्या मुखातून शब्द गेला तुमचा मुलगा नसता तर मला भाऊ नसता. माझा भाऊ जर कोणी सापडून दिला असेल वाचवला असेल. हनुमंतराय डोळ्यात पाणी आलं अंजनी मातेच्या. पण सीतेच्या तोंडातला शब्द गेला मला रावणानं कुठं लपून ठेवलं हे पहिलं कुणाला कळलं तर हनुमंताला. रडल्या अंजनी मात्या. दुःखानं नाही आनंदाने. पण रामाच्या मुखातला शब्द गेला लक्ष्मणाला द्रोणागिरी आणायला जेव्हा हनुमान गेला तेव्हा मला स्वतःला लढायची पाळी आली. एवढं वाक्य ऐकल्याबरोबर अंजनी मातेनं बांगडी माग केली महाराज आणि खाटकन हनुमंतरायाच्या तोंडात ठेवून दिली. दरबार सुन्न झाला. अंजनी मातेनं हनुमंताच्या तोंडात दिली का? आणि अंजनी मातेनं हनुमंताकडे पाहिलं महाराज आणि अंजनी मातेनं स्वतःच्या स्तनाला हात लावला आणि स्वतःच्या स्तनातली धार दगडावर उडवली. तर अंजनी मातेचं दूध त्या दगडावर उडालं. त्या दगडाला सुद्धा चीर पडली महाराज. चीर. अंजनी मातेने सांगितलं हनुमंता मी तुला का मारलं माहित आहे? माझं दूध पेलाय तू. माझ्या दुधाची ताकद जर दगडाला चीर पाडण्या इतकी आहे तर मी तुला रामाला अर्पण केलं असताना राम लढायला गेलाच कसा याची लाज तुला कशी वाटली नाही म्हणून तुझ्या कानपटीत ठेवली. बघा आमच्या मुलांचे संस्कार. बघा लोक नुसते पोराला नाव ठेवते पुरीला नाव ठेवते पोरीला नाव ठेवते पोरीला नाव. सध्या एक पेपर बिपरला कायम बातमी असते फुस लावून पोरीला पळवले फुस लावून पोरीला पळवले. याच्यामध्ये तुम्ही फक्त पोरालाच दोषी धरता. याच्यामध्ये सगळा दोष कोणाला द्या तुम्ही? पोराला. 15 वर्षाची टोणगी आहे ती तिला कळत नाही. कळत नाही तिला.
तिला मोबाईल घ्यायला गोड लागलं, रिचार्ज मारायला गोड लागलं, त्याच्या गाडीवर तोंड बांधून फिरायला गोड लागलं, हॉटेलिंग करायला गोड लागलं त्याच्या गाडीवर. मग मागून का भुकती तू? हे पुरींचे कान फट हल्ले पाहिजे. पुरीला कळत नाही का? पुरीची छेड काढणाऱ्या पोराच्या जर पुरीनं डायरेक्ट कान फटीत ढोन दिली तर तो कावळा शिवेपर्यंत पुरीच्या नादी लागणार नाही परत. हा विनोद नाही. याला 50% जबाबदार कोण आहे? मुलगी जबाबदार नाही का? मला एवढं सांगा. आहे तिला समजत नाही का हा पोरगा आपल्याला गाडीवर फिरवतोय, हॉटेलचं बिल देतोय, मोबाईल त्यानं घेऊन दिलाय, सिम त्याने टाकून दिलंय, आपल्या मोबाईलला रिचार्ज तो मारतोय, आपल्या पर्स मध्ये 1000 2,000 रुपये आहेत, हे गोड लागलेत तुम्हाला. आणि मग मागून भोकायचं फुस लावून पळवले, फुस लावून काय फुस लावून पळव, थोबाडं फोडून टाकले पाहिजे. हलकट नाही तर काय. कोणावर आहे प्रेम? कोणाची बापाची आई बापाची इज्जती घालवायचं काहीच वाटत नाही का? बरं पुरी इतक्या बिंडोक झाल्या त्या 2-4 वर्षात महाराज. पुरी चांगल्या पोरं प्रेमच करीन हो. एकदम भंगार पोराच्या नादी लागत ती. त्याच्या बागलात शिड्या, वन साइड भांग, अंडरपॅन्ट लावा, तूच माझी जान आहे, कोण फडा. विनोद हा 100% पुरी इंदुरीकरला शिव्या देत्या का बा इंदुरीकर आम्हाला केसांवरून कपड्यावरून लय बोलतो, आम्ही कोणाचा हात धरून जाऊ, त्याच्या बापाचं काय जातं? माझ्या बापाचं नाही जात काही. मी एका मुलीचा बाप आहे, मुलगी मला आहे. बापाचं हृदय काय असतं हे कादंबरी कळणार नाही, त्याला बापाचं हृदय लागतं. काय मध्ये जा ना पळून पोरीनं तुम्ही जा. आज जा, चंद्र आहे साक्षीला, जा जा ना तुम्ही. कोण म्हणलं तुम्हाला जाऊ नका? मला गॅरंटी आहे तुम्ही माझं ऐकू शकाल. कारण तुम्ही जी झक मारायची ती, कारण मी किती बोललो तरी तुम्हाला त्याची लाज. हा विनोद नाहीये. जरा हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. जा ना पळून जा. फक्त बसले. मुलगी मला आहे, मुलगी मला आहे, मुलगा तुम्हाला आहे. महिला मंडळ मी तुमच्या मुलासारखा आहे, पाया पडतो महिला मंडळ तुमच्या. या बिचाऱ्या पापड फक्त पोरीनं जा पळून तुम्ही. आज कीर्तन संपल्यावर मेसेज टाकान जा. जा पळून तुम्ही. कुणावरचा हात धरून जायचं तुम्हाला, जा. कुणावर प्रेम करायचं ते करा. पण हा बिचारा एवढा प्रचंड समाज बसलाय, यांच्या मुलासारखा आहे मी. या बिचाऱ्यानं आयुष्यात असं काय पाप केलंय का तुम्ही त्याला म्हातारपणी समाजात खाली मान घालायला लावली? एवढं उत्तर द्या. जा जा. अरे 4 पाहुण्यात त्यानं वर पाहायचं नाही, 4 मित्रात त्यानं वर पाहायचं नाही, पाहायचं नाही त्याला आयुष्यात. अरे पोरीनं तुमचं त्याचं बनियन मला त्यानं पलटी करून घातलं, ही त्याची चूक आहे? ही चूक आहे का त्याची? बायकोच्या गळ्यातले दागिने मोडून त्यानं संसार उभा केला, ही त्याची चूक आहे? अरे 10वीच्या मुलीनं प्रयोग वही मागितली तर त्यानं बटाटे कमी आणले पहिली, ही चूक आहे त्याची? हे फळ आहे का त्याला? अरे तो व्हायला निघला ना पोरीनं, तर त्याला फक्त कौलाचं घर आलतं रे. त्याच्या आईनं डोक्यावर दगड वाहिली आणि पायानं गार केला. पोरीनं दोघांनी घर बांधलं. पोरीनं तुमचा जन्म झाला ना, जन्म, तर तुमचा बाप 15 मिनिटं एकटा हसत होता रे. पोरीनं तुमचा बाप हसत होता. तो का हसत होता माहिती आहे? त्याच्या आईनं त्याला सांगितलं होतं तुला जर मुलगी झाली ना तर तू नशिबान असशील. त्याला मुलगी झाल्यापेक्षा आईचा आशीर्वाद लागू पडला याचा. पोरीनं तुम्ही 1.5 महिन्याच्या होत्या, अशा इतक्या होत्या पोरीनं तुम्ही. तुमची आई तुम्हाला आंघोळ घालायची ना, तर कशी घालायची माहितीये तुम्हाला? आमची 9वार साडीतली आई सांगेल जुनी, कशी घालायची. पाय पसरायची आई, तुम्हाला पालथे झोपवायची, तुमचं तोंड खाली राहायचं आणि पाठ वर राहायची, आणि 2 बादल्यात पाणी घ्यायची आई, एक थंड आणि एक गरम. तुम्ही जर रडल्या ना पोरीनं तर ती गरम पाणी टाकायची, आणि तुम्ही जर हसल्या ना तर ती गार पाणी टाकायची. हात एकच होता पण पाणी. हा काय करायचं माहिती पूर्ण? हा बिचारा काय करायचं माहितीये? माझ्या मुलीला सोडून आंघोळ घालता यावी म्हणून हात जवळ यायचा आणि बायकोच्या हातातला तांब्या घ्यायचा पूर्ण, आणि तुमच्या अंगावर पाणी ओतायचा बाप. आणि तुमची आई तुम्हाला दोन्ही हाताने चोळायची, फडक्यात गुंडाळायची बाळा त्यामध्ये, आणि झोळीत टाकायची. हा बाप आहे ना असा झोळीच्या दोऱ्या ओढायचा, आणि आई भाकरी करायची. तो झोका द्यायचा आणि जेवण करायचा, आणि त्याची आई भाकरी करायची. बोलत नव्हती दोघं, का? मुलीची झोप मोडेल. तुम्ही बोलायला लागले ना पोरीनं,
बोलायला लागले ना पोरीनं तुम्ही बोलायला, तो बोबडा बोलायचा. आणि तुम्ही चालायला लागले ना पोरीनं, तो वाकून चालायचा. पण तुम्ही लय रडायला लागले ना पोरीनं, तर हा पावलासारखा बाप गुडघ्या खाली टेकवायचा, गुडघे आणि हात खाली टेकवायचा आणि घरात घोडा घोडा व्हायचा रे पोरीनो. बाप घरात घोडा घोडा व्हायचा आणि तुमची पाय त्याच्या पोटाला लागली की तू हसायचा. पोरीनो, तुम्हाला पाहिलं पाहुणे आले ना, त्याच्या घरात ताटल्याच नव्हत्या, त्यानं शेजारून ताटल्या आणल्या. पोरीनो, 20 गुंठे जमीन विकली पण तुमचं लग्न केलं. पोरीनो, तुम्हाला ज्याच्यावर प्रेम करायचं त्याच्यावर करा, ज्याच्याबरोबर झक मारायची त्याच्याबरोबर मारा, ज्याच्याबरोबर तुम्हाला पळून जायचं त्याच्याबरोबर जा. पण आता घरी गेल्यावर स्पष्ट तुमच्या बापाला सांगून टाका, आता झोपायच्या अगोदर, का पप्पा आम्ही 9वी पासून झक मारतोय, माझं त्याच्यावर प्रेम आहे, मी त्याच्याशिवाय राहू शकत नाही. तो 5 लाख रुपये घालून तुमचं लग्न करून देईल, पण पोरीनो बापाची इज्जत वाचवा, पोरीनो बापाची इज्जत वाचवा. त्याला फक्त शर्ट फाटला तर फाटू द्या, त्याची दाढी वाढली तर वाढू द्या, त्याला फक्त गल्लीनं वर मान काढून चालू द्या. त्याच्या कालवणाला तेल नसलं तरी चालेल, त्याची दाढी वाढली तरी चालेल, पण त्याच्या पायात चप्पल नसली तरी चालेल, पण तो असा गल्लीनं चालला ना, फक्त वर मान करून चालू द्या. सांगा फक्त महिला मंडळ, मी बोललो हा विनोद आहे, हा टाइमपास आहे. जरा विचार करा, जीवनामध्ये बापाने काय केलं नाही. बाळा तुला अशी मांडी देईल, फक्त तू तुझी कमवायची, मी नाही देणार. आई काय करावं लागेल का त्याला? आई या काय करावं लागेल का मला देव मिळवायला, मांडी मिळवायला? अरे बाळा तुला अरण्यात जावं लागेल. जाईल ना आई, मी निघालं ना, 5 वर्षाचं पोरग निघालं, पण पुण्य उदयाला आलं, नारद भेटले. कोण पुण्य यांचा? पुण्य उदयाला आलं, नारद भेटले. बाळा काय भानगड आहे? मांडी मिळवायची आहे. अरे तू येऊ नाही ना अरण्यात, मी काही केलं तरी मांडी मिळवेल. ओम नमो भगवते वासुदेवाय 12 अक्षरी मंत्र देऊन टाकला नारदाने. कोण पुण्य यांचा? आणि घातली ना मांडी,